दादा भुसे साहेब जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांना आम्ही सर्वजण भेटलो, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व त्याच्याबरोबर इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन आणि काही उर्दू शाळेचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते. तुम्ही बघितलं असेल काही दिवसांपूर्वी सरकारकडनं एक आदेश काढण्यात आला. त्याच्यामध्ये करीबन 1262 शाळा ज्या बिना अनुदानित आहेत, त्याच्यामध्ये मराठी मीडियम ह्या बहुतांश शाळा आहेत आणि काही उर्दू शाळा आहेत. अशी परिस्थिती आली की त्या शाळा बंद होतील आणि त्या शाळा बंद झाल्या तर 2.5 ते 3 लाख विद्यार्थ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. याच्यामध्ये झालं असं आहे की या सर्व शाळा नाही तर बहुतांश शाळेचे प्रस्ताव हे विविध लेवलला अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत आणि मग अचानक हा आदेश काढल्यामुळे एकतर या शाळेंचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नव्हतं. त्यांच्याकडे असणारे कागदपत्र ती जी पडताळणी सरकारकडनं नाहीतर अधिकाऱ्यांकडनं ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ती वेळेत न झाल्यामुळे आणि अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या शाळा जर बंद होत असतील तर ते योग्य नाही. अशी विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण मंत्री महोदयांना भेटलो. त्यांनी बराच वेळ दिला, सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, त्रुटी काय ह्या सुद्धा त्यांना त्या ठिकाणी समजलेल्या आहेत. त्यामुळे 28 एप्रिलला त्यांनी बैठक ही सेक्रेटरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी लावलेली आहे आणि ती बैठक होईल आणि योग्य असा तोडगा निघेल आणि या शाळा आणि विद्यार्थी हे या विषयातून वाचतील असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं. त्याच्याचबरोबर 11, 15, 22 एप्रिलला रोजी शाळेंची पडताळणी जी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी गफलत झालेली आहे. ज्या 100% अनुदानित शाळा असतात त्यांची एक विशिष्ट परीक्षा या काळामध्ये घेतली जाते, पण जे पूर्णपणे अनुदानित नाही आणि बिना अनुदानित आहेत हे याच्या आधीच परीक्षा त्या ठिकाणी घेत असतात. त्यामुळे जर आत्ता पडताळणी करायला गेलं तर परीक्षा आधी झाली असेल तर आत्ता विद्यार्थी त्या ठिकाणी नसणार. त्यामुळे अशा काही प्रॅक्टिकल अडचणी या इथं मंत्री महोदयांना सांगितलं आणि या सगळ्या विषयाच्या बाबतीत आणि RTEचं जे प्रलंबित काही मोठा निधी आहे या राज्य सरकारचा त्याचे पण काही प्रतिनिधित्व शाळेचे आले होते. या सगळ्यांचं मिळून आम्ही मंत्री महोदयांना वेळ दिला. मंत्र्यांनी मनापासून या सगळ्या गोष्टी ऐकल्या. त्यांचा सुद्धा हेतू दिसतोय की या अडचणी सुटल्या बाहेर. त्यामुळे 28 तारखेला या बैठकीमध्ये जी मंत्री महोदयांनी लावलेली बैठक आहे त्या बैठकीत काय होतं हे आपल्या सर्वांना बघावं लागेल आणि ती बैठक जर सकारात्मक दुर्दैवाने त्या ठिकाणी झाली नाही, कारण का मंत्री महोदय एकटे निर्णय घेत नसतात, त्यांना फायनान्स डिपार्टमेंटचा सपोर्ट लागतो, त्यांना इतरही विभागाचा सपोर्ट लागतो आणि ती जर बैठक योग्य दिशेने गेली नाही तर मराठी मुलांचं शिक्षकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि त्यानंतर मग परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. शाळेकडून आहे ते पुस्तकं खरेदी करण्यासाठी आहे तो तक्ता लावला जातो, कारण की शाळा आवाज सव्वा आहे तो दर लावताना पाहायला मिळतात. काही प्रायव्हेट ज्या शाळा आहेत ते नक्कीच नफेखोरी करतात याचा अंदाज हा आपल्या सर्वांना आहे, मंत्री महोदयांना सुद्धा आहे. अशा पद्धतीने काही शाळा जर कंपल्सरी पुस्तक खरेदी करण्यासाठी लावत असतील तर ते योग्य नाही आणि जर लावत असतील आणि माफक दरात असेल तर काही हरकत नाही, पण उगाचच वाढीव दरामध्ये तिथं धंदा केल्यासारखं जर शाळा वागत असेल हे योग्य नाही. त्यामुळे त्याच्यावर काही आपल्याला कंट्रोल करता येईल का हे तिथं बघितलं पाहिजे. जे पालक समिती असतात त्या केल्या जातात पण त्यांना तेवढी ताकद त्या ठिकाणी नसते. त्यामुळे त्या समितींना सुद्धा ऑफिशियली आपल्याला ताकद देता येईल का याचा विचार सरकारकडनं सकारात्मक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि RTEमध्ये गरिबाची मुलं ही कुठेतरी चांगल्या शाळेमध्ये जावी हा हेतू खरा तर होता. पण असं जाणवतंय जसं काही पिक्चरमध्ये दाखवलं आहे की ज्यांची परिस्थिती बरी आहे यांचीच मुलं वेगळ्या पद्धतीने RTEचा फायदा त्या ठिकाणी घेत आहेत हे सुद्धा निदर्शनास येत आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा शाळांना विश्वासात घेऊन गरिबाच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि RTEचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे या हेतूतून सुद्धा योग्य असं धोरण येत्या काळामध्ये आणलं पाहिजे. या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते मंत्री महोदयांना काही सांगितलंय का, कारण की अशा पद्धतीने आवाज सव्वा दर आहेत ते सुरू झाले, कारण की आता शाळा संपली, नवीन वर्ष सुरू होईल येत्या दिवसामध्ये. आता ही खरेदी विक्री सुरू मोठ्या प्रमाणात. इंग्लिश मीडियमचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते, इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशनचे प्रतिनिधी इथं आले होते. त्यांनी हा मुद्दा काही शाळा असं करतात आणि काही शाळा असं करत असल्यामुळे सगळ्याच शाळेकडे बघत असताना चुकीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघितलं जातं. त्यामुळे 28 तारखेला या असोसिएशनला सुद्धा तिथं बोलवलेलं आहे. ते सुद्धा काही पुरावे या बाबतीतले तिथं घेऊन येणार आहेत
आणि बरेच काही टेक्निकल इश्यू सुद्धा या शाळेचे इंग्लिश मीडियमचे सुद्धा आणि खास करून बहुतांश करून मराठी मीडियमचे आणि उर्दू मीडियमचे हे मुद्दे घेऊन येणारे हे सर्व पदाधिकारी 28 तारखेला डिटेलमध्ये बैठक होईल आणि याच्यावर मार्ग निघेल. जर मार्ग निघाला नाही तर 3 लाख गरीब मुलं मुली हे शिक्षणापासून वंचित त्या ठिकाणी होऊन रोहितजी, जातात. तुम्ही काल एक ट्विट केलेलं होतं की सत्तेतल्या मित्रपक्षाची शिकार जी आहे ती पुढच्या महिन्यापर्यंत केली जाणार म्हणून. नक्की कोण कोणाची सत्तेत शिकार करणार आहे त्याबद्दल काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? कसं आहे की आता चर्चा जी सुरू आहे ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. म्हणजे त्याचा अर्थ की जो पक्ष सत्तेत नाही त्या पक्षातले जे खासदार असतील नाही तर आमदार असतील हे सत्तेतला एखादा पक्ष त्या आमदारांना फोडलं जाईल नाही तर खासदारांना फोडलं जाईल अशी चर्चा आहे. पण ही चर्चा फक्त चर्चाच आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. खरं तर आपण बघितलं तर खरात प्रकरण तर चुकीचं होतंच. त्या खरात प्रकरण हे समोर आलं ही चांगली गोष्ट झाली. त्याच्यावर कारवाई सुद्धा त्या ठिकाणी झाली पण ती कारवाई होत असताना त्याच्या मागचा हेतू काय होता? कारण का आज जी चर्चा केली जाते की सत्तेत असणाऱ्या एका मित्रपक्षाला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी तिथं कारवाई केली गेली. आता कारवाई केली गेली एका पक्षाला डोक्यात ठेवून पण कोलॅटरल डॅमेज दुसरा सुद्धा पक्ष त्या ठिकाणी झाला. त्यामुळे 2 पक्ष त्यामुळे अडचणीत आले. आता राजकीय हेतूतून ही कारवाई केली आणि फक्त राजकीय फायदा घेण्यासाठीच ही कारवाईचा उपयोग केला जाईल का खऱ्या अर्थाने खरातावर त्या ठिकाणी कारवाई करून अशा घटना पुढे घडणार नाही हे बघितलं जाईल. हे आपल्याला बघावं लागेल. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की पुढच्या महिन्याच्या अखेरपर्यंत जे काय आम्हाला कळलेलं आहे मित्रपक्ष असणारा एक लहानसा पक्ष त्याच्यावर एक सत्तेत असणारा मोठा पक्ष हा नक्कीच त्या ठिकाणी त्याची शिकार केली जाईल असं आम्हाला त्या ठिकाणी कळत आहे. त्याच्यामध्ये आज मित्र असणारा पक्ष उद्या जाऊन काय त्याचं होईल हे येत्या काळामध्येच त्या ठिकाणी आपल्याला कळेल. पण ह्या ज्या कुरबुड्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणात या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात सत्तेतल्या मित्रपक्षांवर केल्या जातील असं आम्हाला कळालेलं आहे. स्पेसिफिक एकनाथ शिंदेचे कॉल रेकॉर्ड म्हणजे सीडीआर असतील किंवा सुनील तटकरेंचे सीडीआर, रुपाली चाकणकरांचे सीडीआर या सगळ्या माहित्या एका पाठोपाठ एक बाहेर येतात आहेत. खरं तर भाजपकडनंच हा सगळा प्रयोग केला जातोय का असं वाटतंय? भाजपकडनं अशा सगळ्या माहितींचा प्रयोग केला जातो अशी चर्चा तरी त्या ठिकाणी आहे. एक तुम्ही समजून घ्या की नाशिक हनी ट्रॅप प्रकरणामध्ये 70 व्हिडिओ होते असं आपल्याला कळलं होतं. राज ठाकरे साहेबांनी हा मुद्दा मांडल्यानंतर तो मुद्दा काही दिवसांसाठी चर्चेत आला आणि त्यानंतर त्याची चर्चा संपली. मग कारवाई तुम्ही केली का? हनी ट्रॅप प्रकरण केलं कुणी त्याच्यावर तुम्ही कुठली कारवाई केली हे कुठेही त्या ठिकाणी सिद्ध नाही झालं. त्याच्यामध्ये 70 जे व्हिडिओ होते त्यात अधिकाऱ्यांचे पण काही प्रमाणात व्हिडिओ होते आणि काही नेत्यांचे होते. मग त्या व्हिडिओचा वापर करून त्या अधिकाऱ्यांना तुम्ही कुठेतरी दबाव आणताय आणि त्यांच्याकडनं सत्तेतले काही लोकांची कामं करून घेताय का? काही राजकीय पण कामं असतील ज्याच्यामध्ये विरोधकांचं कुठेतरी अडचण आणायची असेल वगैरे. आणि जे नेत्यांचे व्हिडिओ होते त्यांना सुद्धा तो व्हिडिओ दाखवून गप्प केलंय अशी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा आहे. आता इथं खरात प्रकरणामध्ये सुद्धा जे काही व्हिडिओ आज आपण सर्वजण बघू शकतो एक तर ते आले कसे लोकांपर्यंत हा खूप मोठा प्रश्न आहे. पण मग येत असणारे व्हिडिओ जर आपण बघितले तर सामान्य लोकांचे नाहीतर काही ठराविक अराजकीय लोकांचे व्हिडिओ बाहेर त्या ठिकाणी येतात. पण आम्हाला जे कळालंय की राजकीय लोकांचे सुद्धा व्हिडिओ आहेत आणि खास करून काळी जादू करणाऱ्याचे व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत ते मात्र त्या ठिकाणी बाहेर येत नाही. त्यामुळे व्हिडिओचं फक्त राजकारण केलं जातंय, दबाव तंत्र आणलं जातंय, ब्लॅकमेल केलं जातंय असं आम्हाला त्या ठिकाणी आता तरी वाटतंय. प्रतिभा चाकणकर कार्यक्रमाची चर्चा केली. भाजप मित्रपक्षांचे एकंदरीत पक्ष फोडतोय किंवा त्या अनुषंगाने करेक्ट कार्यक्रम करण्याची तयारीत असल्याचं तुम्ही एक ट्विट केलं होतं. पुण्यामध्ये एकंदरीत पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गेम झाल्याचं पाहायला मिळतंय. पुणे महापालिकेतील 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेच्या नावाखाली भाजपने अत्यंत सुटापीनं खेळी केलेली आहे. प्रशासनाला हाताला धरून 15 पैकी तब्बल 14 प्रभाग समित्यांवर भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. नाही बघा ती भाजपची स्टाईल आहे की मित्रपक्षाला जवळ करायचं आणि त्याला संपवायचं आणि फक्त हे महाराष्ट्रामध्ये झालंय असं समजून चालणार नाही. हरियाणामध्ये जो पक्ष त्यांच्याबरोबर सत्तेत होता आणि कदाचित तो उपमुख्यमंत्री पद तुला त्यांना दिलं होतं नंतर तो कुठं पक्ष गायब झाला हे कोणाला ते तर माहित नाही.
आता त्याच्याच बरोबर आपण बिहारमध्ये जर बघितलं तर बिहारमध्ये नितीश कुमार साहेब जे मुख्यमंत्री होते, आता राज्यमंत्रीपद त्यांना दिलं आणि इकडं राज्यसभा त्या ठिकाणी दिलं आणि इथं मात्र सगळं मोकळं झालेलं आहे. इथं सुद्धा साताऱ्यामध्ये काय घडलं, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे जे कुठले उमेदवार होते आणि अजितदादांच्या पक्षाचे उमेदवार होते, तिथं मोठा खेळ झालेला आपण बघितलं. मतदान सुद्धा तिथं करून दिलं नाही. त्यामुळे भाजप काय करतं तर मित्रपक्षाला संपवतं. हे त्याचीच एक रणनीती तुम्ही म्हणताय पुण्यामध्ये असावी असं तरी वाटतं. रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर सध्या शिर्डी पोलीस स्थानकात जबाब नोंदवण्याकरता हजर राहिलेले आहेत. खरं तर चाकणकर कुटुंबीय या बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्वमेंट आहे. अद्याप देखील रुपाली चाकणकर यांची चौकशी होताना पाहायला मिळत नाही, मात्र त्यांच्या बहिणीची चौकशी होते सध्या. आता करायची असेल तर सगळ्यांची चौकशी खरं तर केली गेली पाहिजे. ठीक आहे, एखादी महिला एखादी व्यक्ती जाऊन तिथं चौकशीला समोर जात असेल, पण दुसरे नेते का जात नाही, खरं तर त्या नेत्यांनाच हा प्रश्न तिथं केला गेला पाहिजे असं मला वाटतं. फक्त एसआयटी ज्या पद्धतीने काम करते ती पारदर्शक पद्धतीने एसआयटीने काम केलं पाहिजे. याच्यामध्ये काही लोकांची नावं आहेत, ती नावं काढण्यासाठी नाही तर आमच्यावर दबाव होता म्हणून आम्ही ही गोष्ट केली ती गोष्ट केली अशा पद्धतीने एसआयटीचा चुकीच्या पद्धतीने काही लोक उपयोग करण्याचा प्रयत्न करत असतील, हे प्रशासकीय अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असू शकतील. तर कृपा करून अशा गोष्टी त्या ठिकाणी होऊ नये. आणि आम्हाला असंही कळतंय की अजून एक सत्तेतला पक्ष आहे जो कुठेतरी असं म्हणतोय की जे व्हिडिओ आमच्या नेत्यांचे नाहीतर काही लोकांचे आहेत ते मात्र पुढे येऊन देऊ नका, अशी कुठेतरी त्या ठिकाणी चर्चा आहे. म्हणजे झालं असं की एसआयटी फॉर्म झाली कुठेतरी या विषयाला न्याय देण्यासाठी. खरातांनी ज्या चुकीच्या गोष्टी केलेल्या तर कशा केल्या, त्याच्या मागे कोण होतं हे शोधण्यासाठी. पण मग एसआयटी फॉर्म झाली, बातम्या मोठ्या प्रमाणात झाल्या, पण हळूहळू कुठेतरी एसआयटी आणि त्या ज्या काही सिस्टमचा उपयोग हा कुठेतरी स्कोर सेटल करण्यासाठी नाहीतर कुठेतरी वेगळ्या गोष्टी करण्यासाठी होतो का काय, अशी सुद्धा भीती आणि त्या बाबतीतली चर्चा ही लोकांमध्ये सुरू झालेली आहे. अशोक खरातच्या जमिनी ज्या आहेत त्या आता शक्तीपीठ महामार्गावरती देखील असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 2 कोटीच्या जमिनी आसपास असल्या 30 एकर जमीन त्यांनी खरेदी केलेली होती. त्याचे सातबारे देखील आता समोर आलेले आहेत. आता खरातांची जी कुठली जमीन असेल ती सगळी जमीन तुम्ही विका आणि त्यातून जो पैसा त्याच्यामध्ये येईल, तसंही आरटीई नाहीतर शिक्षणासाठी पैसा दुर्दैवाने या सरकारकडे नाही, तो सगळा पैसा त्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. पण लवकरात लवकर जे काय करायचे तुम्ही त्या ठिकाणी करा, नाही तर फक्त चर्चाच होईल आणि नंतर सगळेच विषय बाजूला राहतील आणि नवीनच कुठला तरी विषय हा पुढे येऊ शकतो. परंतु शक्तीपीठ महामार्ग होणार आहे हे अगोदरच अशोक खरातांना समजतं, त्याच्यानंतर मग तिथेची जमीन खरेदी होती. हा एक मोठा नेक्सस प्लॅन नाही, हा फार अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही इथं मांडलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर समृद्धी मार्गामध्ये सुद्धा हजारो कोटी रुपये हे शेतकऱ्याला मिळालेले नाहीत. शेतकऱ्याची जमीन होती ती स्वस्तात घेतली गेली. मधल्या अधिकाऱ्यांनी तिथं असणाऱ्या समृद्धी मार्ग कसा जाणार आहे हे माहिती असल्यामुळे जमिनी शेतकऱ्याकडनं घेतल्या, काही नेत्यांनी घेतल्या आणि मग समृद्धी मार्ग झाला तेव्हा नॉन टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स ज्याच्यावर बसत नाही असा सगळा निधी हा मध्यस्थींना त्या ठिकाणी मिळाला. आता इथं म्हणजे आपल्या शक्ती मार्गाला जर असंच होत असेल आणि खरात तर मोठ्या नेत्यांच्या जवळचा व्यक्ती होता आणि मग खराताला 100% त्या ठिकाणी माहिती असल्यामुळे गरीब शेतकऱ्याची जमीन त्यांनी स्वस्तात घेतली आणि त्या 30 एकर जमिनीवर करोडो रुपये त्याला त्या ठिकाणी मिळाले असते. म्हणजे आतूनच खबर माहिती या अशा बोंधू बाबाला नाही तर लोकांना मिळते आणि त्याच्यामुळेच कुठेतरी यांचा फायदा होतो पण मात्र शेतकऱ्याचं नुकसान होतं. म्हणूनच खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल की समृद्धी मार्गाला मध्ये सुद्धा खऱ्या शेतकऱ्यांचा विरोध होता आणि या शक्ती मार्गाला सुद्धा खऱ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. पण नफेखोरी कोडणारे मधले एजंट हे या नेत्यांच्या आणि या लोकांच्या जवळचे अनेक असल्यामुळे अशा पद्धतीने भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये होताना आपण बघू शकतो. दादा, एक एसआयटीकडे पत्र गेलेलं आहे खरात प्रकरणामध्ये. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचं हे पत्र गेलेलं आहे. खरं तर अंजली दमानी असतील आणि इतर काही लोकांकडनं आता सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षितेमध्ये विशेष वाढ करण्यात यावी अशी मागणी केली जाते. कसं पाहताय? असं असेल तर वाढ नक्कीच त्या ठिकाणी केली जावी. एखादा तपास करत असताना एखाद्या नेत्याला जर धोका वाढत असेल असं काही लोकांना वाटत असेल तर नक्कीच ती वाढ झाली पाहिजे. पत्र दिलं कुणी, कशासाठी दिलं, काय केलं, कसं केलं, खरंच
त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का हे सुद्धा त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. राजकारण करायचं झालं तर आम्ही सुद्धा करू शकतो, पण विषय असा आहे की खरंच ते पत्र आलं कुठून, कशासाठी आलं, का दिलं गेलं आणि कसा धोका आहे हे याचा खऱ्या अर्थाने तपास झाला पाहिजे. अजितदादांकडे सुद्धा झेड सिक्युरिटी होते, पण अजितदादांना त्या झेड सिक्युरिटीचा कुठेही तिथं फायदा झाला नाही. न विमानात बसताना, न विमानात बसत असताना विमान चा जो काही इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे, नाही तर त्याची क्वालिटी बघितली पाहिजे, नाही तर त्याचे काही निकष आहेत त्या पद्धतीने आहे का, विमान उडत असताना विजिबिलिटी होती नव्हती हे सुद्धा बघण्याचे जे काही अधिकार होते ते त्या ठिकाणी वापरले गेले नाही. म्हणून खऱ्या अर्थाने तो ऍक्सिडेंट झाला. त्याच्या मागे जे काही घातपातचं प्रकरण आहे तो मुद्दा आहेच. आता काकींच्या बाबतीत सुद्धा अशी जर भीती कोणाला वाटत असेल तर त्यांना सिक्युरिटी देणं या सरकारची जबाबदारी असं तरी तुमच्या वाटतं. काकींच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला तुम्ही जाणार आहात का आणि कधी तुम्ही प्रचाराला जाणार आहात? बारामतीमध्ये 2-3 दिवस त्या ठिकाणी आम्ही असणार आहोत. तिथं जाऊन काही ठराविक लोकांना भेटून त्यांना विनंती करण्याची आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे. याच्यात होतं कसं, खरं तर ही निवडणूक बारामतीकरांवर आपण ढकलून मोकळं व्हायला पाहिजे. झालं असं जे आम्हाला कळतंय की काही निरीक्षक तिथं जातात, निरीक्षक तिथं जाऊन बारामतीकरांना आदेश त्या ठिकाणी देतात. बारामतीचे पवार अजितदादांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्या कार्यकर्त्यांवर हे जे निरीक्षक तिथं गेलेले आहेत ते अधिकाराने बोलतात. आता बारामतीकरांनी अजितदादांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेलं आहे आणि बारामतीकरांनी ठरवलेलं आहे की सुनेत्रा काकींना सुद्धा अजितदादांकडे बघून, अजितदादांच्या कार्याकडे बघून एक चांगल्या मताधिक्याने निवडून द्यायचं. पण झालं असं आहे की सुनेत्रा काकींना दाखवण्यासाठी का होईना, नाही तर टीव्हीवर येण्यासाठी का होईना अनेक नेते तिथे जाऊन फक्त बॉसगिरी त्या ठिकाणी करत आहेत. पण बॉसगिरी करत असताना तुम्ही बारामतीकरांवर बॉसगिरी करताय हे मात्र त्या ठिकाणी कुठेतरी या सर्व निरीक्षकांचं चुकतंय. त्यामुळे कुठेतरी प्रचार करत असताना शांततेत लोकात जाऊन प्रचार करणं हे महत्वाचं आहे. दिखाव्यासाठी काही बाहेरून येणारे नेते जर तिथं प्रचार करत असतील, नाही तर नुसतं तोंड दाखवण्यासाठी तिथे येत असतील आणि त्याच्यात जर काही स्थानिक बारामतीच्या नेत्यांवर जर बोलत असतील तर ते योग्य नाही असं मला तरी वाटतं. बॉसगिरी करणार नावं आली आहेत का? कोण निरीक्षक आहेत तुम्ही त्या ठिकाणी बघावं. मला जे काही लोकांकडनं त्या ठिकाणी कळलंय हे तुमच्या माध्यमातून या ठिकाणी मी बोलत आहे. शहाजीबापू पाटील म्हणतात की जर आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळाले नसते म्हणून. शहाजी बापूंना मला एवढंच सांगायचंय की 90 लाख लाडक्या बहिणींची योजना ही बंद झालेली आहे. तुम्ही गुवाहाटी आता संपलं, म्हणजे अनेक पावसाळे गेले, उन्हाळे गेले, झाडं वाढली, झाडं पडली, नवीन झाडं आली, सगळं झालं. पण आता 90 लाख महिलांची नावं जी कापली आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय करताय हे कुठेतरी त्या ठिकाणी बोललं पाहिजे. उगाचच अजूनच त्या काळामध्ये त्या ठिकाणी ते असतील तर पुढच्या महिन्यातच त्यांच्या पक्षावर त्यांचा मित्रपक्ष काय करतोय हे त्यांना त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि 29 पर्यंत कुठल्याच मित्रपक्षाचं काही राहणार आहे का, भाजप हे 2 पक्ष ठेवेल का, असा जो प्रश्न आता लोकांना पडायला लागलेला आहे तो फक्त प्रश्न नाही, आता लोकांना सुद्धा कळालंय की मोठा गेम येत्या काळामध्ये भाजप करेल. कारण भाजपला कुठलाही व्यक्ती नाही तर पार्टी ही मित्र नसते. सगळे लोक फक्त सत्तेत येण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी लागत असतात आणि टप्प्याटप्प्याने सगळ्यांचाच कार्यक्रम हे भाजप करत असतं. हे कुठेतरी आता वेगळं सिद्ध करायचं काय राहिलंय, लोकांना सुद्धा हे गोष्टी कळालेल्या आहेत. परंतु तुम्ही जी टीका खरं तर मित्रपक्षां भाजपवरती करताय की भाजप त्यांच्याच मित्रपक्षांचा शिकार करणार आहे, त्यावरती श्रीकांत शिंदे म्हणतात की तुमच्या पक्षात काय सुरू आहे रोहित पवारांनी ते स्वतः बघावं, आम्ही आमच्या पक्षात आणि आमच्या महायुतीमध्ये काय सुरू आहे ते आम्ही बघू म्हणून बोलतो. एक गोष्ट ठीक आहे, श्रीकांत शिंदे भाऊ जे आहेत ते आमचे मित्र आहेत, ते आमच्यावर बोलले काय हरकत नाही. शेवटी मित्रच मित्राला काय गोष्टी सांगत असतो. आता मी जे काय सांगितलेलं आहे ते चुकीचं आहे का हे कुठेतरी येत्या काळामध्येच त्या ठिकाणी तिथं कळणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ जाऊ द्या, सगळ्यांनाच कळणार आहे येत्या काळामध्ये काय तिथं होणार आहे. फक्त एवढंच म्हणणं आहे की काळजी घ्या, लक्ष ठेवा. साताऱ्यात काय झालं, कुणी केलं हे मी कुठं काय सांगायचंय, लोकांना जे समजायचं त्या ठिकाणी तिथं समजलेलं आहे. आता पक्ष जर मित्र पक्ष तुम्ही म्हणत असाल तर त्याला तसं तिथं वागवलं पाहिजे असंच आमचं मत आहे. कारण काय, आम्ही विरोधात आहोत, आम्ही सामान्य नागरिकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतो. पण ह्या कुडगुड्या आणि हे अंतर्गत राजकारण केल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाकडे दुर्दैवाने दुर्लक्ष होते, हे आमची खंत आहे. त्यामुळे तुमच्या पक्षाचं काय होतंय, कसं केलं जातंय, एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आहेत,
त्यांना बऱ्याच गोष्टी आधीच त्या ठिकाणी कळतात. नक्कीच त्या बाबतीत ते लक्ष देतील. पण भाजपला तुम्ही खरंच मित्र समजत असाल तर येत्या काळामध्ये कळेल की काय तुमच्या पक्षाचं ते करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील. थँक्यू दादा